लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. राणेनगर बोगदाजवळ वाहतूक कोंडीने नागरिक हैराण. अतिरिक्त वाहतूक पोलिसांची मागणी. सायंकाळी चारही दिशांनी वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मागणी. सिडको परिसरातील राणेनगर बोगद्याजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत चारही दिशांनी वाहनांची मोठी वर्दळ होत असल्यामुळे परिसरात वाहतुकीचा ताण वाढत असून अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. सध्या या परिसरात केवळ 2 वाहतूक कर्मचारी कार्यरत असल्यामुळे वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. परिणामी वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून नागरिकांना वेळेचा मोठा फटका बसत आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीचा विशेष त्रास सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. राणेनगर बोगद्याजवळ अनेक बेशिस्त वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, सिग्नल न पाळणे तसेच रस्त्यात वाहने उभी करणे यामुळे वाहतूक आणखी विस्कळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अतिरिक्त वाहतूक कर्मचारी नियुक्त करावेत तसेच परिसरात शिस्तबद्ध वाहतुकीसाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.